एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. की आता खूप आमची गडबड झालेली आहे, तर ती चाललेली आहे नारायणची ॲडमिशन घेण्यासाठी. आणि आता आम्ही नारायणची ॲडमिशन कुठे घेत आहोत तर ते नक्कीच तुम्हाला कळेल. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा. चला मग आता डायरेक्ट नारायणच्या शाळेमध्येच भेटूया. आताची शाळा कुठली हे तुम्हाला नक्कीच माहिती पडेल. फायनली आमचा प्रवास संपलेला आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत पेंढार येथे. तर तुम्ही ते समोर पाहू शकता, ते समोरच शाळा आहे राजेंद्र महाविद्यालय म्हणून. तर चला मग आता शाळेत जाऊन पाहूया की कशा पद्धतीची शाळा आहे किंवा तिथला स्टाफ कशा पद्धतीचा आहे आणि कशा पद्धतीने आमच्या मुलांना शिक्षण मिळणार आहे पुढचं. तर चला मग आता. आणि ही आहे आमचा पालकवर्ग. काय करा सगळ्यांनी पालकांनी. आणि काही जण त्या आहेत पण ॲडमिशन घ्यायला आलेले नाही आहेत. प्रत्येकाच्या वेळेनुसार प्रत्येकजण चाललेलं आहे. तर चला मग आता आपण डायरेक्ट शाळेमध्ये जाऊन बघूया. प्राचार्याने बोलवलं. प्राचार्याची तुमच्या काही आणखी संबंधित काय शंका असतील, काय मनातील प्रश्न असतील, अगदी मुलं विचार. शाळेत फिरा. इथं वरच्या बाजूला सिनियर कॉलेज, फर्स्ट इयर BSc BCom आर्ट्स BCA आहे. वरती वोकेशनल पण आहे. तिथं तुम्हाला व्यावसायिक 10वी नंतरचे काय व्यवसायाचे कोर्सेस आहेत ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे. पाठीमागची जी इमारत आहे ती 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्ससाठी. सायन्सचे काही विषय आपल्याला का आहेत जे अवतीभोवती नाही, प्रॉपचे विषय आहेत ते फक्त आपल्याकडेच आहे. त्याची सुद्धा माहिती घ्या. आणि पाठीमागे इंग्लिश मिडियम असं शैक्षणिक संकुलात आपल्याकडं सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. तुम्ही आलं तर गेटवर वॉचमन सुद्धा आहे. म्हणजे परवानगीशिवाय मुलं गेटच्या बाहेर जात नाही. पाण्याचे फिल्टरचे इथं मोठा टँक आहे. पाठीमागे खेळाचं ग्राउंड आहे. सगळे असेंब्ली या सगळ्या ज्युनियरची इंग्लिश मिडियमची माध्यमिकची असेंब्ली पाठीमागे होते. त्या असेंब्लीला जवळपास 1700-1800 मुलं एका वेळी असतात. त्यानंतर आपल्याकडे 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची चांगली बॅचेस चालतात. तर स्पेशल तुकडीच आपण त्याची करतो स्कॉलरशिपची. ज्या मुलांना स्कॉलरशिपला बसायचं अशा मुलांचाच एक वर्ग केला जातो. त्यांचे ज्यादा तास नंतरच्या गोष्टी या सगळ्या तिथं त्यानुसार नियोजनानुसार करतात. पण सर त्याची 5वीची मी बघतो.
त्याला एक्स्ट्रा क्लास असतात का? 8वीची सुद्धा सेपरेट आपल्याकडे स्कॉलरशिपची डिग्री आहे. क्लास वेगळे असतात. सकाळी क्लासेस असतात त्याचे. शाळा सुरू व्हायची सुरुवातीला पहिले 3-4 महिने आपले सप्टेंबरपर्यंत ऑक्टोबरपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी असतो. सकाळी 10 वाजता आपले 10-11 तास सुरू होतो. तो आपली 11ला प्रार्थना असते तोपर्यंत होतो. आणि नंतर दिवाळीनंतर मग आम्ही सेशन सुरू करतो. ते पूर्ण 10 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत पूर्ण स्कॉलरशिप असते. आम्ही अकॅडमी घेत नाही त्यावेळी, फक्त स्कॉलरशिप तुम्ही त्या 2 वर्गांना 5वी वगैरे स्कॉलरशिप आहे आणि 8वी वगैरे स्कॉलरशिप आहे. त्यांना सेशन म्हणून आम्ही ऑक्टोबरनंतर राबवतो पूर्ण परीक्षा वस्तू. त्या कालावधीमध्ये आम्ही सराव प्रश्न घेणे, 4-5 प्रश्न वगैरे सराव संचांचा होत असतो. काही शंका अशी की स्कॉलरशिप म्हणजे काय? स्कॉलरशिप म्हणजे 5वी शिष्यवृत्ती परीक्षा आपली असते आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा असते. त्यानंतर 8वीला NMS परीक्षा असते. NMS परीक्षा. तर ह्यांचा फायदा असा की आपल्या पाया आता सगळीकडे आपल्याला बोलते की CET आहे, नीट आहे, JEE आहे. त्याचा पाया जो आहे भरण्याचं काम ह्या परीक्षा करतात. जसं तर तुम्ही पहिलीपासून प्रथम शाळेत मंथन, पुढे अक्षरधारा, अशा बऱ्याचशा परीक्षांना ITS परीक्षा आहे. अशा बऱ्याच परीक्षांना बसवलं जातं. आपण बसतो पालक म्हणून. ते हे उद्दिष्ट असतं आपला. तर त्या मुलाचा आपला पाया भक्कम व्हावा किंवा पुढे जाऊन त्याला ज्या परीक्षा द्यायच्या त्यांना तो तयार व्हावा, हा त्यामागचा उद्देश. आता इथून पुढे आपण पाहिजे कुठेही गेलो तरी स्पर्धा परीक्षेशिवाय मुलांना चान्स. स्कॉलरशिप ही त्याची पायाभरणी असतात. त्यातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी होते. मार्क किती पडतात हा विषय नाही. त्या स्पर्धा परीक्षेची तयारी त्या निमित्ताने होती. अच्छा, जनरल नॉलेज होतं. हा, नेक्स्ट जे स्पर्धा परीक्षेचे जे विषय असतात, बुद्धिमत्ता असते, ऍप्टिट्यूड असतो, गणित असतं, इंग्रजी असतं, त्या धर्तीवर स्कॉलरशिपची परीक्षा आहे. अगदी पहिलीपासून स्पर्धा परीक्षा आहेत. आता पालक म्हणून आपण मुलांना किती ठिकाणी बसू ते महत्वाचं आहे. हे कसं आहे शेवटी आपला पालक कसा आहे हे तुम्हाला माहिती असतं. त्यानुसार मग आपण ठरवत असतं की बाबाला बसवायचं की नाही. लोड देऊन पण चालत नाही. एखाद्या असं होतं की समजा एखाद्या मुलाला आपण जास्त लोड दिला की नाही तुम्ही बस हे करच, तो रिव्हर्स होतो बऱ्याच वेळा. आणि एखादा मुलगा ग्रीप घेतो त्याला ते मिळाल्यापासून. म्हणजे दोन्ही प्लस मायनस पॉईंट असतात. तर एक सजेशन माझं असं असेल, पालक तसे तुमची मुलं तशी माझी मुलं शिकतात. पोरांना परीक्षा बसवलं त्यांची भीती मिली पाहिजे. हा, त्या मुलाची मानसिकता तयार होते. काय झालं आता मी बघितलं नारायणीला इंग्लिश मिडियम सगळे पालक बाधित आता तुमच्या पाल्याला सेमीला पाहिजे का मराठी? सेमीसाठी सगळ्या सेमी. सगळ्यांना सेमीच पाहिजे. अजून काही स्वतः हाताळता येते आणि त्याचा त्यांना जास्त फायदा होईल. आता जे नवीन शैक्षणिक धोरण येते ना त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट सारखे विषय आहे. त्याच्याशी रिलेटेड आपण लॅब डेव्हलप केले आणि काही वर्ग आपण आता डिजिटल पण करतो. सुरुवात पण केली आहे. पाचवीपासून चालू पहिली पाचवीपासून तर 11वीपर्यंत आपल्याकडे लॅब 5वीपासून आहे. इंग्लिश मिडियमचं स्वतंत्र पाठवणार. आणि स्कॉलरशिपचा रिझल्ट सांगा आता काय नाही. आता 5वीमध्ये आपल्याला एकूण 34 मुलं बसली, त्यातले 22 विद्यार्थी आपले पात्र झाले. चांगल्या मार्कांनी ते पात्र झाले. त्यांचं वर्षभर इतकं कंटिन्यू तास घेतल्यामुळे हा यशस्वी झाला. म्हणजे आपण पहिल्यापासून आपण 2 महिन्यापासून त्यांची तयारी या वर्षीपासून दोघंही हुशार. 14 लाखाचं अनुदान आपल्याला मिळालं 12 लाखाचा. शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा 2 महिन्यामध्ये आपण सुरुवात 13 तारखेला शाळा चालू घेणार. तिथून पुढे बोला कधी पण येऊ वेळ असेल स्वतः करू शकतो. म्हणजे त्या रोबोट बनवायचे कसे का ऑपरेट कसे? नाही ते तयार असतं ते फक्त त्याचे आधी कशी तयार होतात रोबोट? जोडायचं खोलायचं जोडायचं. अक्षरशः म्हणजे मुलं स्वतःच
3D प्रिंटर म्हणून असतं तो पण तयार तो मुलं स्वतः तिथं ते हाताळतात आणि ड्रोन स्वतःचा बनवतो. ड्रोन कॅमेरे वगैरे आहेत सगळे. हे शिक्षण कधी बसले आता 5वी पाचवीपासून पाचवीपासून कुठल्याही मुलांना ज्यांना आवड आहे. ज्यांना आवड आहे म्हणजे आहे कंपल्सरी नाही ते ज्यांना इच्छा आहे, ज्यांना आवड आहे, ज्यांना काहीतरी क्युरियोसिटी आहे त्याची फी वगैरे आहे ना? त्याला नाही, ते केंद्र शासनाकडून आपल्याला अनुदान ते मिळालं. आपल्याला शाळा आपण किती एकदाच फ्री होतो परीक्षेत. ती पण अगदी पूर्वच केस मुला त्याची स्टेशनरी वस्तू पण आपण देतो त्याच्यासाठी. परीक्षा फी बाकीचं सांस्कृतिक कार्यक्रम आपले शालेय सहली पण असतात. संगीताचा पण एक उपक्रम सर्व राबवत आहे, बालभवन आहे. दर रविवारी शाळेत आपल्याकडे संगीत क्लासेस असतात. त्यामध्ये गायन वाजवून तुम्ही शिकू शकता. त्याच्या परीक्षाही असतात. तर तुमचे मुलं जर इंटरेस्टेड असतील तर चांगली आहे. त्याला ग्रेसफुल पण मुलांना मिळतात 10वीला किंवा 12वी. त्याला fee आहे का म्हणजे? 5 परीक्षा झाल्या त्या क्लासला फी वगैरे आहे का? आहे आहे. ते एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी आहे. तर सुट्टीमध्ये मुलांना वेळ द्यावा लागेल. शिक्षक देतात. 500 रुपयाचा महिना फी असते. आणि NCC आहे असं नाही नंतर. तुमची पण काही इच्छा असेल मला शिकायचं राहून गेलं तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता. पालक पण. असं पण चांगलं आहे. आहे ना. पाल्यांबरोबर पालकांचं पण होऊ शकतं ना. आता आपल्याकडे जवळपास 60 मुलं आहेत. त्यातले 12 सिनियर सिटीजन रिटायर झाले लोक शिकतात. आवड आहे त्यांना. प्रत्येकाची अशी भावना असते की आम्हाला शिकता आलं नाही. हो. मग आता आहे वेळ तर शिकू. आणि खेळाचं सुद्धा लाठी काठी आहे, पुन्हा खो खोची सुद्धा संध्याकाळची सर्व मुलांचं चालू आहे. आता ते आम्हाला तिथं वाटरावली म्हणत होते की आमच्याकडे एक मुलगा राष्ट्रीय लेवलला का आंतरराष्ट्रीय व्हायला गेला शाळेमध्ये. तो त्याच्या कोणत्या फील्डमध्ये होता ते सांगितलं नाही. पण आमच्यामधला आमचा एक विद्यार्थी असं आला की तो चांगला खेळाडू झाला. म्हणजे राज्य पातळीवर गेला तर नॅशनल लेवलला गेला काय माहिती. ते कसं आपल्याकडं आपल्या इथं खो खोची नेहमी प्रॅक्टिस करतात शाळा सुटल्यानंतर. अगदी 7:30-8 वाजेपर्यंत ग्राउंडवर मुलं असतात. आणि बाकीची कसं सांग, सिलेक्शन झाले. बाकी बरेच आहेत खेळ, बरेच आहेत. सिलेक्शन झाले. शाळेचं टायमिंग काय सर? शाळेचं ना 9:30ला प्रार्थना सुरू होते. 4:30ला सुटते. 4:30 ला. 4:30. तर यांचा एक मला एक निर्णय आवडला. ते सगळ्या मुलांसाठी ते गाडी करतात. चांगलेच आहे. ते काय ते आमचे नाना आहे त्यांची पण पुढच्या वर्षी ते ॲडमिशन ते बोलले तुमचं कसं. विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना ज्ञानदान देण्याचं आम्हाला तुम्ही संधी दिली याबद्दल पहिल्यांदा तुमचं आभार. तुम्ही जो एवढा विश्वास दाखवलेला आमच्या विद्यालयावर आणि विद्यालय शिक्षकावर ते आमची आत्ताच आम्ही मिटिंग घेतलेली आहे आणि सांगितलेलं आहे की इयत्ता 5वी हा पाया आहे. 5वीचा पाया भक्कम होण्यासाठी आम्ही निश्चितपणे 100 नाही 200% प्रयत्न करणार आहे. तुमच्या कुठल्याही पालकाची म्हणजे विद्यार्थ्याची काही तक्रार असली मी ते वर्गात जाणण्याचा पहिल्या दिवशी प्राचार्य सुद्धा जाते आणि त्या ठिकाणी पालकांची कुठलीही म्हणजे काही अडचण असते, कुठलीही कोणत्याही प्रकारची अडचण असते तरी आम्ही ती 100% सोडण्याचा प्रयत्न करतो. त्यांना आपण विद्यार्थी येते म्हणजे आम्हाला तसं आमच्यावर जबाबदारी चांगली टाकलेली आहे. जबाबदारी आम्ही 100% यशस्वी होणार. फक्त विद्यार्थी पहिल्यांदा हजर राहायला पाहिजे विद्यालयामध्ये. सांगितलेल्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. रोजचा अभ्यास रोज केला पाहिजे. इथं कसं आहे की प्रत्येक विषयानुसारच शिक्षक शिकवायला असतात. म्हणजे मराठीला असला तरी MA BEd असणारा शिक्षक असतो. गणित म्हटलं की गणित शिक्षक विद्यार्थी मॅडम आहे, पंडित सर आहेत, गणित अगदी उत्कृष्ट शिकवतात. परिसर भाग म्हटलं की निगडे मॅडम MA BEd आहेत, त्या इतिहासामध्ये झालेले आहेत. असे पोस्ट ग्रॅज्युएट असलेले शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवतात. निगडे मॅडमचं परिसर भाग अति उत्तम शिकवतात. इतिहास भूगोल ते अनुसरून ते विषय आहे. तर सर्व वर्गांना या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक मिनिमम 15 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष अनुभव असलेले शिक्षक आहेत. एकही शिक्षक नवीन नाही, कारण की 2011 पासून भरतीच बंद आहे शिक्षकांची. सर्व अनुभवी शिक्षक असणार आहेत आणि तुम्ही जबाबदारी टाकली आहे. निश्चितपणे प्राचार्य, मी, आमचे 2 सुपरवायझर, 2 सहकारी आहेत, सर्व शिक्षक निश्चितपणे आपल्या मुलाप्रमाणे त्या मुलांच्याकडे लक्ष द्या.
परत एकदा तुमचं मी व्यक्तीचा आभार मानतो की तुम्ही आम्हाला संधी दिली विद्यार्थ्यांना शिकवण्याची. मला माहिती आहे भारतीयातील विद्यार्थी अत्यंत हुशार. मी त्यांनी आंदोलन होतो भारतातील मला आंदोलन यायचं तर निश्चितपणे हुशार मुलं आहेत मला माहिती आहे. विद्यार्थी हुशार हे कशावर अवलंबून असतं की त्या विद्यार्थ्यांनी वर्गात किती लक्ष दिलं यावरती सर्व अवलंबून असतं. परमेश्वर काय सर्वांना किती समानच देतो पण प्रयत्न कोण जास्त करतो किती कष्ट घेतो अशाच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळतात चांगल्या प्रकारे यशस्वी होतो. पण आम्ही जबाबदारी स्वीकारलेले प्राचार्य स्वीकारले बिनधास्तपणे तुम्ही या ठिकाणी प्रवेश घ्या. सरांचे धन्यवाद. मग तुम्हाला 6व्या आणि विद्यार्थी पूर्ण येत बघा एकूण 80 विद्यार्थी असतात संपूर्ण जिल्ह्यात. म्हणजे ते निवडतात 80 विद्यार्थी आणि ती शाळा आहे खवडीला सातारा खवडीला ती शाळा आहे. मग 5वी पासून 12वी पर्यंत पूर्ण शिक्षण फ्री असतं. पूर्ण फ्री म्हणजे फ्री म्हणजे आता काय बघितलं फ्री म्हणजे तुम्ही तिथे काहीच घ्यायला लागत नाही. जेवण खाणार मुलांनाच तुम्ही ठेवायचं असतं. अच्छा मुलं तिकडे शिफ्ट करायची केंद्रीय शाळा आहे. केंद्रीय शाळा आहे. संपूर्ण खर्च केंद्र उचलतं. बेनिफिट म्हणजे तुम्ही तिथं तुमचा मुलगा शिकून पुढं चांगलं वेगवेगळ्या राज्यात सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतात. कुठे येतं इथं आपले खावली खावली कुठं आलं सातारा खावली रमीपूर सातारा लेडीज मुलींना पण देतात. पण तिथं कसं असतं त्याचं मेरिट असतं ते कमीत कमी 95च्या वर लागतं. क्लास त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अवलंबून काय काय असतात काय जर मुलगी एखाद्या आहेत किंवा मुली त्या लेवलचा काय त्या अभ्यासक्रम म्हणजे आपल्या प्रॉब्लेम पण फक्त थोडंसं डीप असं वरच्यावर तुम्हाला ती क्रीमच उचलते वरची क्रीम आता 29 तारखेला परीक्षा होती. त्यांनी 95% ठेवलेत म्हटल्यानंतर येतच नाही मेरी. हा मग तेच ना 95 म्हणजे ती बी परीक्षा सुद्धा ना एवढी स्ट्रिक्ट घेतात ना आता सुद्धा आता जी झाली परवा 19 झाली आपल्याकडची लागली का नाही आता झाली पैसे ह्याच्या आधी नव्हती का नाही दरवर्षी आता ह्याच्या आधी आपली इजून ती गेली खूप प्रयत्न एवढे प्रत्येक असतं तुम्ही ह्या पहिल्या परीक्षेत केला स्कॉलरशिप ही एका वर्षाचं फळ नसतं. तुम्हाला 5वीला पाहिजे ना तर तुम्हाला 2रीपासूनच ते तुमचा मुलगा तयार केला पाहिजे असं असतं. 5वीत मला आता मला नाही आवडतं
चौथीला पण असतो ना, आम्हाला मॅडमनी काय बोलले असतात मॅडम? जिथं मुलं लागतात का नाही हां प्राथमिक शाळेत त्यांची दुसरी पासूनच एका वर्षातलं काम नाही. अभ्यास तुमचं फास्ट त्याचे प्रश्न बघा जरा पुस्तकात दाखवले त्याला ना तुम्ही आम्हाला पुस्तक पण पाहिजे होती, पण आता वेळ पण नाही ना तेवढा. दाखवता. हां चालेल चालेल. हा आपण 5वीला आहे 8वीला आपण बसू मुलं जिथून ना बघू आपण त्याची कशी. त्याच्यात कसं आहे म्हणजे आम्ही तर प्रश्न पत्रिकांचा सराव अगदी दिवाळीनंतर अक्षरशः आम्ही त्यांना आत्ता करतेय याचं कारण की आल्यानंतर बराच वेळ कामामध्ये गेला. शिवाय यायलाही आम्हाला उशीर झाला होता. तुम्ही तर पाहिलंच असेल आजच्या ब्लॉगमध्ये की बराच वेळ सरांनी आम्हाला दिला होता. म्हणजे फार गप्पा गोष्टी झाल्या. प्रत्येक जी माहिती आहे ते सर सगळे समजावून सांगत होते. अजून काही आम्हाला प्रश्न असेल तर विचारा म्हणत होते, कारण शेवटी मुलं तिथं आपल्याला शाळेमध्ये घालायचे आहेत आणि शिक्षणासाठी जे पालकांचे प्रश्न आहेत शिक्षणाविषयी, तर जे प्रश्न आम्हाला पडले ते आम्ही विचारले. सगळाच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत नाही आहे. तर ज्यातील मला मेन गोष्ट वाटली की जिथे सरांना आम्हाला माहिती मिळाली सरांकडून, तर त्या गोष्टी मी तुमच्याशी फक्त शेअर करते आहे. आणि आजचा ब्लॉग करण्याचं कारण हेच की जेवढे सबस्क्रायबर आहेत किंवा जेवढे व्ह्यूअर्स आहेत, तर ते तुम्हीसुद्धा लोक माझी फॅमिलीच आहात. ही माझी यूट्यूब फॅमिली आहात तुम्ही. तर त्यासाठी आजचा क्षण आहे तो मला वाटलं की तुमच्याशी सुद्धा शेअर करावा, कारण माझ्या नारायणीला खूप छान अशी शाळा मिळालेली आहे. आणि नारायणीच्या स्कूलचं झालं असं की नारायणीला आम्ही पहिल्यांदा इंग्लिश मिडियमला घातली होती नर्सरीमध्येच, आणि दुसरीपर्यंत ती इंग्लिश मिडियमलाच होती. पण दुसरीमध्ये असताना कोरोनाचं वातावरण आलं आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन शाळा चालूच होती. नंतर शिक्षकांचा प्रॉब्लेम व्हायला लागला, त्यामुळे ऑफलाईन पण नाही आणि ऑनलाईन पण नाही. मग तिला आम्ही घरीच शक्यतो थोडंफार शिक्षण चालू ठेवलं आणि नंतर तर शाळा बंद झाली. मग पुढे काहीच आमच्या पर्याय नव्हता की तिला नक्की कशा पद्धतीने शिकवावं. आणि नंतर मग 3रीमध्ये ती गेल्यानंतर सुद्धा थोडंफार कोरोनाचं वातावरण चालूच होतं. त्यासाठी आम्ही मग पूर्ण ब्लँक नको व्हायला ती, त्यासाठी मग मराठी माध्यमला इथे घालण्याचा निर्णय घेतला. आणि आमच्याच जवळील शाळेमध्ये होडीवस्तीमध्येच आम्ही तिला प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणासाठी ॲडमिशन तिथंच घेतलं. आणि तिथे सुद्धा जे शिक्षिका आहेत त्यासुद्धा आम्हाला व्यवस्थित वाटल्या आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सांगायचं म्हणलं तर छान लक्ष टाकलं त्यांनी. आम्ही सुद्धा वरचेवर शाळेमध्ये जाऊन त्यांची भेट घ्यायचो किंवा कुठे आमची मुलगी कमी वाटते, काय अजून तिला मिळालं पाहिजे यासाठी चर्चासुद्धा आम्ही जाऊन करायचो. तर ते बिनधास्तपणे काहीही शंका न बाळगता आमच्या शंकाने निरसन करायच्या आणि तितकंच मुलांवरती लक्ष ठेवायच्या. तर त्यांचे देखील खूप खूप आभार, कारण त्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला आणि मुलांना छानरित्या शिकवून म्हणजे लक्ष टाकलं त्यांच्यावरती आणि खूप छान पद्धतीने शिकवलं त्यांना. आणि पुढे एक काळजी होती की 3री 4थीला ठीक आहे छान शिक्षिका मिळाल्या, तर 5वीला सुद्धा छान अशी शाळा मिळावी आणि शिक्षक वर्ग मिळावा हीच इच्छा होती. पण आज त्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्णत्वाला गेल्या असं म्हणायला काही हरकत नाही, कारण खरंच तिथला स्टाफ खूप छान आहे. तर आत्ता मी सांगते की आम्ही फायनली नारायणीला कुठे घातलेलं आहे, तर राजेंद्र महाविद्यालय खंडाळा येथे आम्ही नारायणीला ॲडमिशन केलेलं आहे तिचं आज. आणि छान आहे शाळा, शिस्तप्रिय आहे, शिवाय शिक्षणाच्या दृष्टीने ही छान आहे. फक्त मुलांनी ते कितपत घ्यायचं वगैरे तर हे मुलांवर डिपेंड आहे, कारण त्यांनासुद्धा तो अभ्यास करून शिकला पाहिजे. आम्ही होता इतकं त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार. शिक्षकांनासुद्धा त्यांच्याकडून जास्त मदत मिळावी ही सुद्धा आमची अपेक्षा आहे आणि नक्कीच ते तितके आहेत करायला तयार.
कारण त्यांनी स्वतः आम्हाला दिलासा दिला की आम्ही नक्कीच मुलांना लक्ष ठेवून, तुमच्या मुलांवरती लक्ष ठेवून छानरित्या त्यांना तयार करून घेऊ. त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही, पण एक थोडीशी काळजी असतेच पालकांच्या मनामध्ये. तर ती अजून आमच्यामध्ये सुद्धा आहे, कारण ग्रामीण भागातून आता ती तालुका लेवलच्या शाळेमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आम्ही ती शाळा निवडली. तुम्ही माझी फॅमिली आहात, तर त्यासाठी आजचा मी व्लॉग तुमच्याशी शेअर करते. आणि मला जिथे जिथे वाटेल की नावेच्या स्कूलमधील काही ज्या गोष्टी आहेत तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात, तर नक्कीच मी त्याचासुद्धा प्रयत्न करेल. कारण त्यातून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी घेण्यासारखंच असतं, तर नक्कीच मी तो प्रयत्न करेल. आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं की आम्ही घेतलेल्या निर्णयाबरोबर अनेक पालकही सहमत होते आणि त्यांनासुद्धा वाटत होतं आमच्यासारखंच की त्यांच्यासुद्धा मुलांना छान असं शिक्षण मिळावं. तर प्रत्येकानेच आम्ही तो डिसिजन घेतला आणि छान वाटलं आज ॲडमिशन घेऊन. मुलांना एक छान शाळा मिळाली, शिक्षक वर्गसुद्धा छान मिळाला. म्हणजे जी अपेक्षा असते पालकांना नेहमी शाळेकडून म्हणा, शिक्षकांकडून, तर ती त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. कारण त्यांनी बराचसा वेळ आम्हाला दिला होता. तर आमच्याबरोबर ज्या पालकांनी सुद्धा तो निर्णय घेतलेला आहे, तर खरंच त्यांचीसुद्धा खूप मी आभारी आहे. कारण एकमेकांच्या साथीमुळेच हे शक्य झालं. तर नारायणीच्या पुढील वाटचालीसाठी म्हणजे पुढील शिक्षणासाठी जी आम्ही शाळा निवडलेली आहे, तर ती आवडली असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. बाय, गुड नाईट.